मित्रांनो, आज आपण बघू शकता ईसी इंडियाचा जो 2.0चा जो लॉन्चिंग प्रोग्राम आहे, तिथे आपल्याला दिसतोय आणि ज्या सेलिब्रिटी मराठी ॲक्ट्रेस या ठिकाणी आलेल्या आहे, अभिज्ञा भावे. तर यांच्या ह्या जे कलाकार आहे यांच्यासोबत हा सोहळा या ठिकाणी या लोकेशनला पार पडतोय आणि आपले एरियाचे मेंबर जे ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जीचे मेन आहे साकेत सुरी सर पण या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इथे बरेच लोक या प्रोग्रामला जे एसी इंडियाचे ऑलरेडी पॅनल ज्यांनी यूज केलेले त्या लोकांना इथे स्पेशली बोलवलं होतं आणि या मॅडमच्या हस्ते इथं हे कार्यक्रम पार पडला आणि या ठिकाणी बघू शकता सर्व गर्दी जी जमलेली आहे. तर हे सर्व लोक इथे ह्या मशीनची पूजाचं काम या ठिकाणी चालू आहे. तर मॅडमच्या हस्ते या ठिकाणी पूजाचं काम होत आहे. तर हा जो मेन डिस्प्ले आपल्याला दिसतोय तर पूर्ण जे मशीन आहे इथं सेल पॅनल बनवायचं तर ते इथून पूर्णपणे ऑपरेट केलं जातं. त्यानंतर इथं डिस्प्ले तर या डिस्प्लेमध्ये पूर्ण कॅमेरे जे मशीनमध्ये लागलेले ते त्याच्यात शो होता. त्याच्यानंतर इथं आत्ता सध्या पूजेचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि मशीनचं या ठिकाणी बटन दाबून चालू झालेलं आहे आणि पूजेचा कार्यक्रम या लोकेशनला पूर्ण झालेला आहे. तर आता बघू शकता आपण की हे पूर्णपणे मशीन चालू झालेलं आहे याचं वर्किंग करणे इथे आणि हे जे सेल ज्या याच्यामध्ये जे रॉ मटेरियल याच्यामध्ये एंटर केले होते तर त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे आणि आता पुढं आपल्याला बघायला भेटेल की ज्या सेल ऑटोमॅटिकली सगळं ऑटोमेशन या सिस्टममध्ये आहे या कंपनीमध्ये आहे. तर त्या पद्धतीने सर्व प्रोसेस या मशीनमध्ये या ठिकाणी चालू आपल्याला दिसते. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू शकता ECI इंडिया कंपनीमध्ये आपण सोलार मॅन्युफॅक्चरर जी कंपनी आहे आपल्या अमरावती महाराष्ट्राच्या एका लोकेशनवरती कंपनी आहे. तर या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. बघू शकता आपल्यासोबत निलेश सर आहे जे के पॉवर गार्ड डिस्ट्रीब्युटर आपल्या संभाजीनगरचं वर्ल्डाऊन हँडल करता. त्यानंतर ढाकणे साहेब आहे आपले सहकारी आपले मित्र आणि अजून बरेच सहकारी मंडळ आपल्यासोबत इथे आज या प्लांट व्हिजिटसाठी आलेले. व्हिजिटचं एक मुख्य उद्दिष्ट हे आहे की आज इथे एक नवीन ओपनिंग या कंपनीने 1.2 गिगावॅट प्लॅनची ठेवलेली आहे. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टचं कसं होतं, मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन जी प्रोसेस आहे पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आपण ही जी चेन बघताय तर याच्यावरती पूर्णपणे ऑटोमेशन सिस्टमने हे जे सोलर पॅनल आहे तर हे याच्यावरून ऑटोमॅटिक जात असतं. पूर्णपणे ही जी प्रोसेस आहे रोबोटिक आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मॅनपॉवरची आवश्यकता नाही. फक्त ज्या ठिकाणी कम्प्युटर सिस्टम लागलेले डिस्प्लेसाठी तिथं आहे आणि बघू शकता किती प्रॉपर पद्धतीने यांनी हा प्लॅन्ट बनवलेला आहे. आता ढाकणे साहेब आणि कृष्णा थोरात सर हे देखील आपल्यासोबत आहे आणि ही अशी पूर्णपणे चेन सोलर सिस्टमची या लोकेशनला आहे. आता ही जी डिस्प्ले बघताय तुम्ही याच्यात ही जी प्रोसेस आहे इथून स्टार्ट करू शकतो आपण हा प्लॅन आणि जे हे रेड लाईटमध्ये लागलेले इथं पूर्णपणे जे सेल आहे एक एक सेल याचे मशीनमध्ये ठेवलेली जाते. हा पुढं रोबोट दिसताय ते बाजूने एक एक सेल उचलून या मशीनवरती चेनवरती ठेवतोय आणि त्याला बसबार लागून पुढं अटॅच होऊन ते एकमेकाला कनेक्टेड होत आहे आणि त्याच्यानंतर हे जे स्क्रॅप मटेरियल आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतंय तर एखादी सेल जर डॅमेज झाली तर ती बाजूला काढली जाते आणि हे जे बसबार एक याला खालून एक शीट लावलेली आहे. त्या शीटला तिथं ते एक जे सेल असते त्याचे दोन तुकडे त्याच्यामध्ये केले जातात. त्याला मध्ये हे करता कट करता लेझरने आणि त्याला हाफ कट करता एका सेलला आणि त्याच्यानंतर हे पूर्णपणे ऑटोमेटिशन सिस्टम आहे. असे ह्या कंपनीमध्ये आम्ही बघितले तर 5 ते 6 मशीन लागलेले होते आणि
एका मशीनमधून 2 सिस्टम पॅनल एका टायमाला बनत होते. त्याच्यानंतर हे बघू शकता इथे एक सेल ठेवली, त्याला समोर जॉइन केल्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आता पूर्णपणे हे जे सिस्टम आहे रोबोटिक पद्धतीने काम करताना आपल्याला बघायला भेटतंय. आणि हा प्लॅन्ट आपण आज लाईव्ह व्हिजिट या लोकेशनला अमरावती या ठिकाणी महाराष्ट्रातला हा प्लॅन्ट आहे. ऑलरेडी यांचा 0.8 गिगावॅटचा होता, आता 1.2 गिगावॅटचा केलेला आहे. आणि पूर्णपणे ही सेल ची जी लाईन आहे ती बनून एका याच्यात ज्या सेल आहे एवढे सेल आपल्याला याच्यामध्ये लागलेला बघायला भेटत आहे. आणि इथून आता हे डायरेक्टली जी पुढची चेन आपण पाठीमागच बघितली होती, तर तिथं ज्यावेळेस याची एक EVA शीट लावली जाते, आता समोर आपल्याला ती शीट दिसेलच, तर त्या शीटवरती ह्या पूर्णपणे सेल त्या ठिकाणी त्या EVA शीटवर आथरल्या जातात. त्याच्यानंतर त्याला दोन्ही बाजूनी प्रॉपर कनेक्ट करून प्रॉपर ड्राईंगसाठी समोर ठेवलं जातं, कारण हे पूर्णपणे लिक्विडमध्ये वर्क करतं सिस्टम. आणि किती प्रॉपर पद्धतीने हे ॲटोमेशनचं वर्क या ठिकाणी चालतं आपण बघू शकता. आणि किती स्पीडली या ठिकाणी हे काम आपल्याला बघायला भेटतंय. एका टायमाला किती मटेरियल या ठिकाणी तयार होत असेल, किती पॅनल या ठिकाणी बनत असेल. आय थिंक एका मशीनमधून एक पॅनल आपल्याला बाहेर आलेलं बघायला भेटत असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी जे हे मशीन याच्यावरती आपण ECE इंडिया सोलार सन फॉर एव्हरीवन हा लोगो आपण इथं बघू शकता. आणि ह्या मशीनचं किती प्रॉपर पद्धतीचं काम चाललेलं आहे. आणि पूर्णपणे कम्प्युटराइज कनेक्टेड सिस्टम आहे हे. आता हे जे पूर्ण जे मेंबर बघताय तुम्ही, हे पूर्ण प्लॅन्ट व्हिजिटसाठी या ठिकाणी आलेले होते. आणि कंपनीने आज सर्व लोकांना हा प्लॅन्ट दाखवला आहे. हे जे आज यांना इन्व्हाइट केलं होतं, इथून हा डायरेक्ट सोलार पॅनल इथं समोर जाणार आहे. मी ड्राईंगसाठी बोललो. आणि ह्या जे डिस्प्लेमध्ये तुम्ही बघताय, तर ह्या पॅनलचा फोटो आपल्याला बघायला भेटतोय. तर जे सोलार पॅनलमध्ये काही जर इंटरनल प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी कॅमेरे इन्स्टॉल केलेले पूर्ण मशीनमध्ये. तर ते कॅमेऱ्यामधून हा पूर्णपणे सोलार आपल्याला डिस्प्ले होतो. जर काही एरर असेल त्याच्यामधून, तर लगेच तो पॅनल आपण आउट करू शकतो त्या ठिकाणी. आणि ही जी तुम्हाला EVA शीट बोललो होतो, ही EVA शीट इथे आहे. आता हे जे मशीन आहे, हे मशीन इथं या शीटवरती ते आणून ठेवत असतं सेल. पण आता या ठिकाणी समोर मशीनवरती सेल ठेवलं नसल्यामुळे ते त्याच्यावरती खाली ठेवू शकत नाही ते. तर हे मशीनचं काम या ठिकाणी होतं.